आज जरा आपण वेगळ्या पद्धतीने ना भाजी बनवतोय। भेंडीमध्ये आज आपण बटाटा घालून भाजी बनवणार आहे। ही भाजी जर तुम्ही एकदा खाचाल ना तरी दोनदा बनवून नक्की खाल, अशी ही भेंडी बटाट्याची भाजी लागते। त्यामुळे तुम्ही रेसिपी मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। भेंडीची आपल्याला ना सुकी भाजी बनवायची आहे। त्यासाठी इथं आपण पाव किलो एवढी भेंडी घेतलेली आहे आणि त्यामध्ये घालण्यासाठी इथं आपण बटाटाही घेतलेला आहे आणि एक टोमॅटोही घेतलेला आहे। त्याच्यामुळे भेंडीची भाजी ना चवीला खूप छान लागते। आता आपल्याला पहिल्यांदा भेंडी चिरून घ्यायची आहे आणि चिरताना बघा आपण जे पुढचा शेंडा आहे ना तोही काढून टाकणार आहे आणि जी मागची साईड असते ना तीही आपल्याला भेंडीची काढून टाकायची आहे। आणि आपण सगळी भेंडी बघा अशी चिरून घेणार आहे। पहिल्यांदा आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि मग आपल्याला सुती कपड्याने पुसून घ्यायची आहे भेंडी, नाहीतर मग भेंडी काय होतं चिकट होते। त्यामुळे आपण इथं सुती कपड्याने पुसून चिरून घेतलेली आहे। नंतर बघा इथं आपण एक टोमॅटोही चिरून घेतलेला आहे आणि आपल्याला बटाटा सुद्धा असा बारीकच चिरायचा आहे भेंडीमध्ये घालण्यासाठी। त्यामुळे इथं आता आपण बटाटा पण चिरून घेत आहे। इथं बघू शकता अशा पद्धतीने मी बारीक असा बटाटाना चिरून घेतलेला आहे। आता बघा इथं आपण जे वाटण्यासाठी साहित्य घेतले ना त्याच्यामध्ये आपण शेंगदाणा घेतलेला आहे, कोथिंबीर, लसूण, मीठ आणि जिरं घेतलेलं आहे। आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, शेंगदाणा थोडासा जाडसर असा भेंडीसाठी बारीक करून घ्यायचा आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण जाडसर असा शेंगदाणा इथं बारीक करून घेतला। आता लसूण, कोथिंबीर, मीठ आता हे आपण बारीक करून घेणार आहे। तोपर्यंत इकडे आपण ना गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला तेल ओतायचं आहे। जेवढं भाजीसाठी लागतं ना तेवढंच आपण तेल ओतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये लसूण, कोथिंबीर, जिरी, मीठ आपण हे वाटण बारीक केलं होतं ना ते घालून घेतलेलं आहे। कढीपत्ता आपल्याला फोडणीमध्ये घालायचा आहे, त्यामुळे कढीपत्त्याचा एक छान असा वास बसतो। नंतर मग त्याच्यामध्ये आपण ना थोडीशी हळदही घातलेली आहे, थोडंसं आपल्याला हिंगही घालायचं आहे। हिंगाचा पण वास बघा खूप छान बसतो, त्यामुळे आपण ना त्याच्यामध्ये हिंग घालून घेतलेला आहे। नंतर बघा इथं आपण टोमॅटो आणि बटाटा जो चिरून घेतला होता ना तो तेलामध्ये चांगला परतून घेतला आणि नंतर मग घरामधला आपण मसाला 1 चमचा एवढा घालून घेतलेला आहे। मसाला आता तेलामध्ये चांगला भाजू द्यायचा आहे। नंतर मग त्याच्यामध्ये आपण जी चिरून घेतली होती ना भेंडी ती आता आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहे। आता भेंडी आता आपल्याला मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे। 1 ते 2 मिनिट आपण चांगली तेलामध्ये भेंडी परतून घेतली ना तर भेंडी चांगली शिजते। नंतर आपण एकत्र करून ठेवलेली आहे भेंडी। आता त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम लो करून आपल्याला 5 मिनिट ना भेंडी चांगली शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिटानंतर इथं बघा आपण झाकण काढलेलं आहे। छान असं ना असं भेंडीला तेल सुटतं। नंतर मग चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जो आपण जाडसर असा शेंगदाण्याचा कूट केला होता ना तो घालून घेतलेला आहे। तोही आता चमच्याने आपण भेंडीमध्ये मिक्स करून घेणार आहे। शेंगदाण्याचा कूट आपल्याला चमच्याने चांगला भेंडीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। भेंडीमध्ये मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला भेंडी चेक करायची आहे, भेंडी शिजलेली आहे की नाही। बघू शकता भेंडी पण चांगली शिजलेली आहे आणि त्याच्यामधला आपण बटाटाही चेक केलेला आहे, तर बटाटा पण चांगला शिजलेला आहे। भेंडीमध्ये बटाटा घालून भेंडी केली ना तर ही बटाटा भेंडी ना खायला एकच नंबर लागते। तुम्ही ही भेंडी बटाटा चपाती बरोबर पण खाऊ शकता आणि लहान मुलांना असा भेंडी बटाटा ना खायला खूप आवडतो। त्यांच्यासाठी नक्की तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत, नातेवाईकासोबत हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।